पुणे शहर पोलीस दलामध्ये 19 जून पासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। चालक आणि शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे। पुण्यामध्ये 202 पदांसाठी 21,000 अर्ज दाखल झाले आहेत। तसंच येरवडा कारागृहामध्ये देखील 513 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे। कोल्हापूरमध्ये 19 जून ते 27 जून दरम्यान पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। पोलीस परेड ग्राउंडवर ही भरती प्रक्रिया चालणार आहे। यावेळेला पावसामुळे अडथळा आल्यास कसबा बावडा ते शिये मार्गावर भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे। चंद्रपुरात 19 जून पासून पोलीस भरतीचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये शिपाई आणि बँड्समन या पदांची भरती केली जाणार आहे। एकूण 22 दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे। जळगावमध्ये 19 जून पासून पुढील 7 दिवस जिल्हा पोलीस भरतीचं आयोजन करण्यात आलंय। 137 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे। यामध्ये पुरुष तसंच महिला उमेदवारांच्या शारीरिक, मैदानी आणि कागदपत्र तपासणीसह इतर प्रक्रिया पार पडणार आहे। आणि पावसाळ्यामध्ये राज्यात पोलिसांच्या 17,000 रिक्त पदांसाठी भरती सुरू होते आहे। रायगड पोलीस दलामध्ये 422 रिक्त पदांसाठी 21 जून पासून भरती प्रक्रिया सुरू होते आहे। त्यासाठी 31,063 उमेदवारांनी अर्ज केलेत। साधारणतः सलग 25 दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे। ऐन पावसाळ्यामध्ये भरती होणार असल्यानं पोलिसांनी मैदानी चाचणी केलेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 19 तारखेला पोलीस भरती होणार आहे। 143 पदांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली आहे। शिपायाच्या 99 तर चालक पदाच्या 44 जागांसाठी भरती होते। चालक पदासाठी 4,500 अर्ज दाखल झालेत, तर पोलीस शिपाई या पदासाठी 3,500 अर्ज दाखल झाले।